गुड आफ्टरनून क्लास. आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग मधला नर्सिंग मॅनेजमेंट ऑफ पेशंट विथ मस्क्युलोस्केलेटल डिसीज अँड डिसऑर्डर मधला नवीन टॉपिक बघणार आहे. यूज ऑफ द ऑर्थोपेडिक असिस्टेड डिव्हाइस किंवा असिस्टिंग विथ द यूज ऑफ द वॉकिंग एड्स. त्याच्यामध्ये कुठले कुठले बघणार आहे आपण? केन, क्रचर अँड वॉकर. एक एक करून बघूयात आपण. वॉकिंग एड्स किंवा एम्ब्युलेटरी असिस्टेड डिव्हाइस किंवा असोसिएटिव्ह डिव्हाइसेस किंवा मोबिलिटी एड्स. तर हे काय आहेत? ह्याने काय टू इम्प्रूव्ह द वॉकिंग पॅटर्न. जे पेशंट मध्ये लेग्सची डिफॉर्मिटी झालेली असते, मस्क्युलोस्केलेटल डिफॉर्मिटी झालेली असते, त्याच्यामुळे ह्या एड्समुळे किंवा ह्या डिव्हाइसेसमुळे किंवा या मोबिलिटी एड्समुळे पेशंटला एक वॉकिंग पॅटर्न त्याचा इम्प्रूव्ह होतो. बॅलन्स और सेफ्टी व्हाईल इमोबिलायझिंग इंडिपेंडेंटली. एक बॅलन्स भेटतो किंवा एक सेफ्टी भेटते पेशंटला कधी ज्यावेळेस पेशंट हा वॉक करत असतो किंवा मोबिलायझिंग ऍक्टिव्हिटी करत असतो त्यावेळेस. मीन्स ऑफ ट्रान्सफरिंग वेट फ्रॉम द अप्पर लिम्स टू द ग्राउंड इन केस वेअर द रिड्युसिंग वेट बिअरिंग थ्रू डाऊन लोअर लिम डिझायर. वॉकिंग ऍड्स फॉल इन टू मल्टिपल कॅटेगरी. जे वॉकिंग ऍड्स मध्ये कुठल्या कुठल्या कॅटेगरीज येतात? केन्स किंवा वॉकिंग स्टिक्स, जे काठी आपण असतो त्याला बोलतात केन्स, क्रचर अँड वॉकर. हे तुम्ही सगळे बघितलेले असतात, तरी एकदा बघूयात त्याचं काय काम असतं ते. तर पहिलं आहे केन. त्याला अजून एक नाव काय? वॉकिंग स्टिक. ह्याच्यामुळे काय होतं? जे इट इज यूज फॉर द इम्प्रुव्हिंग द पोस्चरल स्टॅबिलिटी. त्याच्यामुळे एक पोस्चरल स्टॅबिलिटी भेटते, म्हणजे एक उभं राहण्यासाठी मदत भेटते, स्टॅबिलिटी भेटते. जनरल प्रिस्क्राइब फॉर द पीपल विथ मॉडरेट लेवल ऑफ द मोबिलिटी इम्पेअरमेंट. हे कोणासाठी प्रिस्क्राइब केलं जातं म्हणजे कोणासाठी हे ऍडवाइस केलं जातं की तुम्ही केन यूज करा ज्या पेशंट मध्ये मॉडरेट लेवलची इम्पेअरमेंट असते किंवा डिसेबिलिटी असते, त्या पेशंटला आपण केन किंवा वॉकिंग स्टिक ऍडवाइस करतो. आपण ज्यावेळेस मिनिमम स्टॅबिलिटी पेशंटला देणं गरजेचे असते त्यावेळेस आपण केनचा यूज करतो. कॅन बी मेड ऑफ वूड किंवा लाइट मेटल सच एज द अल्युमिनियम. द वूड स्टिक युजली हॅव द fork handle and cannot easily multiple point tips. हे जे केन्स आहेत किंवा वॉकिंग स्टिक्स आहेत कशापासून बनलेले असतात? वूड, लाकडापासून किंवा लाईट वेटेड मेटल्स म्हणजे कुठल्याही अल्युमिनियम पासून बनलेले असतात. द अल्युमिनियम वॉकिंग स्टिक्स कॅन आयदर हॅव फ्लॅट ऑर स्वन नेक टॉप and have advantages of being adjustable in length and are able to have multiple points. Example, tripod. जे अल्युमिनियमचे जे वॉकिंग स्टिक्स आहेत ह्याच्यामध्ये मल्टिपल पॉइंट्स असतात. ह्याचं जे नेक टिप आहे हे स्वन नेक सारखं असतं, म्हणजे दांडा असतो धरायला. आणि ह्याचा एक ऍडव्हान्टेजेस आहे की हे एक ऍडजस्टेबल असतं, लेंथ मध्ये आपल्याला त्याचे ऍडजस्टेबल करता येते अकॉर्डिंग टू पेशंट. जे तुम्ही बघितलं असेल काही पेशंट असे आर्म एरियामध्ये घालून दांडी घालून फिरत असतात, त्याला बोलतात क्रचर्स. आणि क्रचरचे टाइप्स आहेत ऍक्झिलरी क्रचर, एल्बो क्रचर आणि ग्लुटर क्रचर. क्लचर असतं जे सगळ्यात वरती क्लचर पॅड आपला आर्म एरिया येतो. हे ग्रिप आहे, इथं पेशंट त्याच्या हाताने पकडतो. हे जे पॉइंट्स आहेत हे ऍडजस्टेबल पॉइंट्स आहेत, हे हाईटनुसार आपण चेंज करतो. हे जे स्टिक आहे लॉंग स्टिक ही पण हाईट ऍडजस्टेबल असते. आणि ही लास्ट टाइप्स बघूयात कसे कसे असतात ते. पहिलं आहे ऍक्झिलरी क्लचर, दुसरं आहे एल्बो क्लचर आणि तिसरे ग्लुटर क्लचर. तर हे दिसतात ते. द नेक्स्ट आहे वॉकर. वॉकर हॅज द 4 points ऑफ कॉन्टॅक्ट विथ द ग्राउंड अँड युजली 3 sides विथ द साइड क्लोज द पेशंट बिंग ओपन. हे वॉकर जे असतात हे स्क्वेअर शेपचं असतं. ह्याच्या खाली 4 पॉइंट्स असतात जेणेकरून पेशंटला एक मोर स्टॅबिलिटी भेटेल. आणि ज्या ठिकाणापासून ओपन झालेलं असतं तिथून. देन वॉकिंग स्टिक्स. वॉकिंग स्टिक्स पेक्षा वॉकरने हा मोर सपोर्ट पेशंटला भेटतो किंवा वायडर सपोर्ट पेशंटला भेटतो. वायडर म्हणजे लार्ज अमाऊंट मध्ये. वॉकर आर मेकॅनिकल डिव्हाइस फॉर ॲम्ब्युलेटरी क्लायंट हू नीड मोर सपोर्ट दॅन द केन प्रोव्हाइड्स. वॉकर यासाठी मेकॅनिकल डिव्हाइस हे पेशंटला ॲम्ब्युलेशनसाठी हेल्प करतं. आणि हे कशापेक्षा हेल्पफुल असतं? केन किंवा स्टिक पेक्षा, क्रचर पेक्षा हेल्पफुल असतं. द स्टँडर्ड टाइप इज मेड अप ऑफ द
पॉलिश्ड ॲल्युमिनियम. जो स्टँडर्ड टाईप वॉकरचा हा कशापासून बनलेला असतो? पॉलिश्ड ॲल्युमिनियम पासून बनलेला असतो. इट हॅज 4 legs विथ द रबर टिप्स. वॉकरला 4 legs असतात आणि 4 legsच्या खाली रबर टिप्स असतात आणि प्लॅस्टिक हँडल असतो. आणि मेनी वॉकर्स हॅव द ऍडजस्टेबल लेग्स. आणि असे भरपूर सारे काही वॉकर्स ज्याला ऍडजस्टेबल लेग्स असतात. पेशंटच्या हाईटनुसार आणि कंडिशननुसार आपण ते ऍडजस्ट करतो. दाखवल्याप्रमाणे वॉकर्स असतात. हे त्याचे चार लेग्स आहेत. 1 2 3 4 लेग्सला खाली रबर असतो. वरती 2 हँडल ग्रिप्स असतात आणि इकडून पेशंट हा उभा राहिलेला असतो. अशा पद्धतीने क्रचर असतात. आणि काही क्रचर्स हे त्याला पुढे टायर लागलेला असतो. काही क्रचर्स, मोस्ट ऑफ द क्रचर्स हे ऍडजस्टेबल असतात. त्याचे जे लेग्स आहेत हे ऍडजस्टेबल असतात. पेशंटच्या हाईटनुसार आपण त्यांना ऍडजस्ट करू शकतो. आणि हे कशापासून बनलेलं असतं? पॉलिश्ड ॲल्युमिनियम पासून बनलेलं असतं. तर मेजरमेंट ऑफ केनची मेजरमेंट कशी घ्यायची, म्हणजे वॉकिंग स्ट्रिकची मेजरमेंट कशी घ्यायची? मेजरिंग अ केन हाईट, द केन इज प्लेस अप्रॉक्सिमेटली 6 inches फ्रॉम द लॅटरल बॉर्डर ऑफ द टोज. टोजची लॅटरल बॉर्डर पासून 6 inches पर्यंत आपण केनची हाईट कन्सिडर करतो. द पेशंट शुड बी वेअरिंग अप्रोप्रिएट अँड कम्फर्टेबल शूज ड्युरिंग द मेजरमेंट. ज्यावेळेस मेजरमेंट घेणार आपण त्यावेळेस पेशंटनी कम्फर्टेबल आणि अप्रोप्रिएट शूज किंवा त्याचे जे फूट वेअरिंग एड्स आहेत ते घातले पाहिजेत. तर भरपूर सारे वेज आहेत जेणेकरून आपण केनची अप्रोप्रिएट लेंथ गेस करू शकतो. तर कुठले वेज आहेत? एल्बो अँगल पासून पण कॅल्क्युलेट करू शकतो आपण. द फ्लोर ऑफ द ग्रेटर ट्रॉकेअँटर पासून पण, किंवा डिस्टल विस्ट क्रेसेस टू द फूट. त्या फॉर्म्युला कुठला यूज करतात? केनच्या लेंथसाठी लेंथ ऑफ केन इज इक्वल टू द लेंथ ऑफ द इंडिव्हिज्युअल इन मीटर इंटू 0.45 प्लस 0.87 मीटर. हा फॉर्म्युला यूज करतात केनच्या मेजरमेंटसाठी. आणि आता क्रचरची मेजरमेंट कशी घ्यायची? द प्लेस द पर्सन रेग्युलर वॉकिंग शूज. जे पर्सनला आहे ते रेग्युलर वॉकिंग शूज वगैरे ठेवायचं आणि त्याला असिस्ट करायचं स्टँडिंग करण्यासाठी, स्टँड होण्यासाठी. आणि जो क्रचरचा टॉप पार्ट आहे तो ॲक्झिला पॅड आहे, सेंटर किंवा 2 to 3 fingers ठेवायचा अंडर द आर्मपिट्स. एवढं त्याच्यामध्ये अंतर ठेवायचं. आर्मपिट आणि ज्या ॲक्झिलरी पॅड्स आहेत त्याच्यामध्ये 2 to 3 fingers गॅप पाहिजे, एवढं अंतर ठेवायचं. In this position, the hand grip should be then adjustable to sit appropriately at the height of the wrist cases. This should allow the around 10 to 15 degree to. ह्या वेळेने आपण मेजरमेंट करतो कशाचं? क्रचरचं. तर या डायग्राम मध्ये अजून क्लिअर होऊन जाईल तुम्हाला. हा जो आर्म पॅड आहे आणि जो आर्म पिट आहे त्याच्यामध्ये 2 to 3 fingers किंवा 5 centimeter एवढा गॅप ठेवायचा. आणि जो हँड ग्रिप आहे, हँड ग्रिप आपण ऍडजस्टेबल करू शकतो अकॉर्डिंग टू पेशंट हाईट किंवा पेशंटच्या वृष्टच्या कंडिशननुसार. आणि जी लेंथ आहे क्रचरच्या खालची, फूटची, ग्राउंडची, ती पण आपण ऍडजस्टेबल करू शकतो. पण त्याचा जो मेन पॉईंट आहे हा सेंटर पॉईंट इथं आला पाहिजे नीच्या बॅक साईडला. कसं चालायचं, कसं उठायचं, किंवा कसं अप स्टेअर करायचं किंवा डाऊन स्टेअर करायचं विथ द केन, म्हणजे काठीने. तर पहिल्या याच्यात तुम्हाला दिसेल द शेड लेग इज द वीक लेग. म्हणजे जो शेड केलेला लेग आहे हा वीक लेग, म्हणजे तिथं अफेक्टेड झालेला आहे तो लेग. तर पेशंट चालताना कसं जाणार? पहिले केनने जो अफेक्टेड लेग आहे तो पुढे टाकायचा, त्याच्यानंतर केनच्या साह्याने अनअफेक्टेड लेग पुढे घ्यायचा. अशा पद्धतीने पेशंट हा चालतो. जर पेशंटला पायऱ्या चढायच्या असतील, म्हणजे अपस्टेअर्स जायचं असेल, तर त्यावेळेस केन खालच्या स्टेअर्सवर ठेवायची, जो अनअफेक्टेड लेग्स आहे तो वरच्या स्टेअर्सवर ठेवायचा. नंतर ह्या अनअफेक्टेड लेगच्या वेटने दुसरं लेग त्याच्या बरोबर ठेवायचं. आणि ज्यावेळेस पेशंटला चेअरवरून उठायचं असेल त्यावेळेस जो अफेक्टेड लेग आहे तो स्ट्रेट करायचा, केन ठेवायची
आणि अनएफेक्टेड लेट वरती वेट देऊन पेशंट स्टँड आउट करू शकतो. तर सेम पद्धतीने डाऊनलोड करताना कसं करायचं, केन पहिले ठेवायची, त्याच्यानंतर अफेक्टेड लेग ठेवायचा आणि त्याच्यानंतर अनएफेक्टेड, तोपर्यंत सगळं वेट हे केन वरती डिपेंड राहतो, पेशंटच्या बॉडीचं वेट. तर क्रचर मधून क्रचर यूज करत असेल तर पेशंट कसं चालणार, ह्याच्यामध्ये 2 पॉईंट गेट आहे. 2 पॉईंट गेट मध्ये कसं करणार, एक क्रचर पुढे घ्यायचा, त्याच्या सायमल्टेनियसली त्याच्या अपोजिट लेग पुढे घ्यायचा. म्हणजे सपोज लेफ्ट हँड जर क्रचर पुढे घेतला असेल तर राईट लेग पुढे घ्यायचा, राईट लेग पुढे घेतल्यानंतर लेफ्ट हँडचा क्रचर पुढे घ्यायचा. ह्याला म्हणतात 2 पॉईंट गेट. त्याच्यानंतर येतो 3 पॉईंट गेट. 3 पॉईंट गेट मध्ये कसं, स्टेप 1 मध्ये जो ह्याच्यामध्ये काय करतो पेशंट, जो अफेक्टेड लेग आहे, जे दोन्ही क्रचरच्या साह्याने पेशंट मूव्ह होतो आणि जो अफेक्टेड लेग आहे हा सायमल्टेनियसली पुढे घ्यायचा, देन मूव्ह द अनएफेक्टेड लेग्स. पहिले 2 क्रचर पुढे ठेवायचे, पेशंटला पुढे जायचं, 2 क्रचर पुढे ठेवायचे, त्याच्यानंतर जो अफेक्टेड लेग्स आहे तो मागे ठेवायचा आणि जो अनएफेक्टेड लेग आहे तो पुढे घ्यायचा. अशा पद्धतीने पेशंट हा पुढे चालू शकतो. हा झाला 3 पॉईंट गेट. आता आहे 4 पॉईंट गेट. 4 पॉईंट गेट मध्ये कसं करणार, पहिले क्रचर ठेवणार, त्याच्यानंतर जो लेग आहे, एक लेग लेफ्ट हँडचा क्रचर पुढे घेतात तर राईट लेग पुढे घ्यायचा थोडासा, त्याच्यानंतर राईट क्रचर पुढे घ्यायचा आणि लेफ्ट लेग पुढे घ्यायचा. तर अशा पद्धतीने 4 पॉईंट कव्हर होतात. त्या पॉईंटला त्या वेळेला बोलतात 4 पॉईंट गेट. तर नेक्स्ट गेट आहे स्विंग टू गेट. स्विंग टू गेट म्हणजे स्विंग टू गेट मध्ये काय करतो आपण, दोन्ही क्रचर पुढे घेतो, पुढे घेतल्यानंतर पूर्ण क्रचर वरती पेशंटचं बॉडी वेट तो बॅलन्स करतो, त्याच्यानंतर पेशंटची बॉडी त्या क्रचरच्या लेवलला घेतो, त्याला बोलतात स्विंग टू गेट. आणि नेक्स्ट आहे स्विंग थ्रू गेट. स्विंग थ्रू गेट म्हणजे तिथून पास आउट पुढे 2 क्रचर पुढे घेतो, पुढे घेतल्यानंतर त्याचं बॉडी वेट त्या क्रचरवरती डिपेंड राहतं. स्विंग थ्रू गेट. स्विंग थ्रू गेट मध्ये काय करतो आपण, दोन्ही क्रचर पुढे घेतो आणि दोन्ही क्रचर पुढे घेतल्यानंतर जी बॉडी किंवा लोअर एक्स्ट्रीमिटी मागे राहिले ते डायरेक्ट क्रचरच्या पुढे टाकतो आपण, त्याला बोलतात स्विंग थ्रू गेट. या पद्धतीने सगळे आपण आतापर्यंत बघितले, सगळे हे डिव्हाइसेस, कुठल्या डिव्हाइसने कसं वॉक करायचं. थँक्यू.